2016ची जी बिल्डिंग आहे त्यांनी 9 वर्षात पाडलेली आहे काही तज्ञांनी आपल्यावाल्या, बरोबर आहे. बरोबर. तसंच हा एक भोपळा बनलेला 4 महिने आधी. आता त्याची क्वालिटी पाहिजे, दाखवतो क्वालिटी. 5 लाख रुपये लागले या गोष्टीला. हे बघा क्रॅक आलेला 4-5 महिन्यात हा क्रॅक झाला. ठीक आहे. हे प्लास्टर निघत आहे, मी तुम्हाला काढून दाखवलं मगाशी पण. ठीक आहे, अजून एक कडा दाखवा. हे बघा अजून दाखवू काढून. हे बघा प्लास्टर, ते अशी माती ठेवली होती का? हे बघा सिमेंटच गायब आहे, सिमेंट काही नाही. ठीक आहे. तरी आणखी मागे या तुम्ही. हा चौथा त्याचा असा इथून भरण भरलं नाही, काही नाही. फाउंडेशनच गायब झालं त्याला. सिमेंट लावण्यापेक्षा माती लावली तर परवडलं असतं. क्रॅक गेलेल्या पूर्णच्या पूर्ण भिंतीला. ही क्रॅक गेली, भिंतीला पूर्ण क्रॅक गेले 5 महिन्यामध्ये. हा एक पाऊल स्वच्छतेकडे म्हणते आणि एक पाऊल भ्रष्टाचाराकडे गेलाय. ठीक आहे, इकडे या. हे पूर्णच्या पूर्ण गड्डे पडलेले तुमच्या फाउंडेशनला. खालून फाउंडेशन हे असं घसरलेलं पूर्ण पाणी. फक्त 5 महिन्याआधी बनलेली वास्तू हे पूर्ण हिरवळ आला याच्यावर. जवळपास 30 वर्षाची वाटते. त्यामुळे ग्रामपंचायत ताबडतोब तोडण्याचा निर्णय घेऊ नये. उद्या जाऊन असं नको का एक्झिक्युटिव्ह स्ट्रक्चर ऑडिट करणं आवश्यक आहे. उद्या जाऊन असं नको एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला तुम्ही ग्रामपंचायत लेटर पाठवालाय आणि बिल्डिंग 25-30 पाडून द्या असं म्हणाल तुम्ही उद्या. असं होऊ शकते, आहे ना, असं होऊ शकते. अजून इकडे हे कारनामे आहे गुमगाव ग्रामपंचायतचे. बाकी सर्व सदस्य जे याच्यावर सामील आहे. 4,95,000 रुपयाचा घोळ. आणि याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर जे आहे कागदोपत्री ते पण मी तुम्हाला सांगतोय काय आलाय काय नाही आलं हे सांगतो तुम्हाला. 2 मिनिटं सरपंचाकडे द्या. त्यावेळेस कोणते बाबू होते? त्यावेळेस कोणते बाबू होते? त्यावेळेस कोण सचिव कोण होते त्यावेळेस? आता यामध्ये जे मजुराची नावं लिहिली आहे, यापैकी जर कोणा मजुराची तक्रार आहे त्याला पैसे मिळाले नाही म्हणून कोणाची तक्रार आहे का? कोणाची तक्रार आहे? पैसे मिळाले नाही, कोणाची तक्रार आहे का? पैसे मिळाले नाही, ते नाही. हे इथे जे मजूर लिहिले आहे मास्टरवर, यापैकी जे लोक इथं हजर असतील किंवा गावात असतील त्याने आम्हाला याची तक्रार केली नाही का आम्ही कामावर होतो, आम्हाला पैसे मिळाले नाही आणि हे काम झालेलं आहे. आता ते त्याची चौकशी जी तुम्ही म्हणता का ते दुसरीकडे कामाला होते, तर त्याची तक्रार झालेली आहे. त्याची चौकशी करतील ती पंचायत समिती. तक्रार याची नाही झाली. नाही आहे तो पॉईंट आहे त्याच्यात. याची नाही. याची नाही का? बरं याची नसेल, सॉरी. पण हा जो विषय आहे तुमच्या काही मजूर दुसरीकडे कामं करतात, तर त्या मजुरांनी जर आपल्याला म्हटलं की आम्हाला पैसे मिळाले नाही आम्ही कामावर नव्हतो, तर आपण चौकशी करू त्याची. हा बरोबर आहे, बरोबर. चौकशी व्हायला पाहिजे. साहेब पण बहुतेक पैसे सगळ्यालाच भेटले, बरोबर. ते घुमून फिरून कोणाच्या खात्यात गेले ते माहिती आहे आम्हाला. पैसे भेटलेच आहे तुमच्याकडे तक्रार करणार नाही, शिगा आहे. पैसे भेटले नसते तर तुमच्याकडे तक्रार आता भेटले ते पैसे तक्रार नाव नाही याचा मेन आका कोण आहे ते शोधायला लागणार नाही हे सांगतो. उत्कृष्ट त्याचा मेन ठेकेदार कोण आहे? जर एवढी महागडी मजुरी त्याला दिली तर ते बांधकाम कशा पद्धतीचं झालं याची सुद्धा सविस्तर चौकशी करावी लागेल. आता महत्वाचा पॉईंट आहे हा. ज्यावेळेस आम्ही ते कचरा शेड पाहायला गेलो त्यावेळेस सरपंच महोदयांना आणि ग्रामसेवक महोदयांना भागवत भाऊनी फोन लावला होता की साहेब तुम्ही इथे आले होते का पाहायला. असा हात लावला ना, असा हात असं प्लास्टर खाली पडते हात लावल्यावर. तो व्हिडिओ क्रॅक आलेले आहे. जसं भाऊनं सांगितलं 9 वर्षामध्ये बिल्डिंग पडते. हे पुढच्या महिन्यामध्ये कचरा शेड पाडले 2 लाख रुपये खाते. आता उघड व्हायच्यापर्यंत त्याच्यामध्ये क्रॅक आलेले आहे पूर्णच्या पूर्ण. शेड पळायला आलेलं आहे. तो चेक केलं कोण असे जर लेबर वापरत असला तर कामाची गुणवत्ता कशी राहील याचे उत्तर आता भेटलं आपल्याला. 6 महिन्याआधी बनलेली ते जे शेडिंग आहे तुम्ही प्रत्यक्ष जाऊन पहा. त्या ठिकाणी आपलं तिथं शेड उभा आहे. त्या शेडला फक्त हात लावा तुम्ही, हातात पोपडे येते. तो व्हिडिओ मी आताच ग्रुपवर टाकला आहे, टाकून ठेवला खूप दिवसपर्यंत, आता टाकला आहे. दुसरं असं का त्या इमारतीला भेगा पडल्या आहेत. तर जर 9 वर्षपर्यंत ह्या भिंतीनं तग धरून ठेवली तर खूप मोठी गोष्ट आहे. हे 6 महिन्यात तग धरून ठेवून राहिलं. लक्षात घ्या किती मोठा भ्रष्टाचार त्या ठिकाणी झालेला आहे. कोण्या वर्करनी काम केलं आणि याला जो पेमेंट निघला, माझा दाट संशय आहे की तो पेमेंट निघून आपल्याच माणसाच्या खिशात गेला. याची चौकशी करायसाठी आपण सगळीकडे निवेदन दिले आहे. लवकरच त्याचं चित्र बाहेर येईल. साहेब ही जी रोजी देण्यात आलेली होती
कचरा विलगीकरण शेड पुढे बनवलेला आहे. कसं आहे? तुम्हाला माहिती आहे कचरा विलगीकरण शेड कुठे आहे? सांगा साहेब. आठवडी बाजारात बांधणार कधी बनवलेले आहे? काही काळात सहा महिने झाले होतात. 6 महिन्यामध्ये नेमकं पोहोचलं. जून महिना पकडायचा की मार्च पकडायचा? जून महिन्यात काम कंप्लीट झालं. सगळे लक्षात ठेवा, जून महिन्यात काम झालं. विश्वास आहे. ठीक आहे. जून महिन्यात झालं मानलं. अंदाजे जून महिन्यात झालं मानलं. ठीक आहे. त्याचं उद्घाटन झालं. वास्तू उद्घाटन झालं का? सरकारच्या निवडणुका ते भाजप आलेलं आहे. सर्व सुख एका 2 दिवसात फक्त कोणाला पावतो द्या. त्याच्या त्यात तिथं झाड सुद्धा येतं. त्यामुळे आपण मागच्या वेळेला जे गड्डे आहे तिथे आपण नेहमी करणार आहोत. ठीक आहे. कमीत कमी 2 दिवसांची काही कचरा मावतो तरी टाकला का टाकला होता तिथं वाद होता. तिथे त्या पहिल्या कचरा वाद होता. त्यामुळे तिथे लोक ओरडत होते. त्यामुळे तिथं मग टाकण्यात नाही आला. त्याच्यामुळे मग तिकडे करतात. ते कोणीच लोक ओढायला प्रश्न कसा माझ्या आठवडी बाजारात त्याची किंमत किती जेव्हा मी बदलत साहेब जवळपास 5 लाख रुपये. 5 लाख रुपये किमतीचं शेड बनवलं कचरा शेड. त्यामध्ये मटेरियल कोणत्या जागी टाकलेलं आहे? तुम्ही सांगितलं जून मध्ये भरले. काम कोणी केलं? ठेकेदारी केली की एजन्सी पण तुम्ही स्वतः केलेलं आहे? ग्रामपंचायतीने स्वतः ठेकेदारी केलेली आहे. ठीक आहे. एजन्सी म्हणून काम केलेलं आहे. ग्रामपंचायतीने स्वतः एजन्सी म्हणून काम केलं. मटेरियल सप्लायमधून केलेलं आणि कोणी केलेलं मंजूर ठेवीदार काय मग घोडके त्यांनी केलेला. त्याचा परिणाम आहे का आपल्याकडे? तो आता परवानगीच्या पहिला होता. मग ज्यावेळेस तुम्ही काम केलं त्यावेळेस मजूर वर्ग कोण कोण होतं हे आम्हाला माहिती पडेल. हे माहिती सांगले. सांगा. मजूर वर्ग वेगळ्या लोकांनी शेडसाठी काम केलं आहे. हो. डोंगाव येथील आठवडी बाजाराच्या मागच्या बाजूला म्हणजे दक्षिण दिशेला एक कचरा शेडीचं एक उभं केलं आहे स्ट्रक्चर. त्याच्यामध्ये सिमेंट कॉन्क्रीट वगैरे सगळं वापरलेलं आहे. वरून लोखंडी स्ट्रक्चर आहे आणि बाजूला खड्डा आहे. त्याचं वर्णन त्याच्या सध्या कामासाठी त्या बांधकामासाठी ज्या ज्या कामगार लोकांनी सतत काम केलं त्यांची मजुरी एक सगळा जो एका लोकांच्या साहेबांच्या हातात आहे ते वाचून दाखवत आहे. एक मजूर ऐकून घ्या. पहिला यांनी जे विषय काढला आशिष भाऊनी कचरा विलगीकरण केंद्राच्या मजुरांना इथे नाव दिले आहे. 1 मिनिट 2 मिनिट थांबवतो. स्वप्नील चोपडे 1 मिनिट साहेब वाचण्यात थांबवतो. जेव्हा केव्हा लेबर हजर होते त्याची तारीख सांगा बरं. या मास्टरवर तारीख दिलेली आहे. का बरं? आता तसं ग्रामपंचायत उपलब्ध रेकॉर्ड आहे. तारीख दिली. तारीख दिली जाते की नाही जात? का लिहिली नाही सांगा. आता याच्यात दिली नाही आपण लिहिली काय तसं द्यायला पाहिजे. बरोबर म्हणजे त्यांनी तारीख लिहिलेली नाही जेणेकरून एक मास्टर इतर वापरायला पाहिजे म्हणून एक तारीख जन्मपूर्वक लिहिलेली नाही. ठीक आहे. समोर लेबरचे नाव आहे. तर यामध्ये लेबरचे नाव आहे. नाव टाकून घ्या. 1 नंबरवर स्वप्नील चोपडे. 1 नंबरवर स्वप्नील चोपडे यांना 13,000 रुपये मंजुरी केलेली आहे. बरं. 2 नंबरवर ऋतुजा चोपडे यांना 6,500 रुपये. 3 नंबरवर विलास डोंबळे यांना 12,000 रुपये. 4 नंबरवर भाग्यश्री डोंबळे यांना 6,000 रुपये. 5 नंबरवर भारत राठोड यांना 12,000. 6 नंबरवर सुषमा राठोड यांना 6,000. 7 नंबरवर प्रशांत अलोने यांना 12,000. त्यानंतर 8 नंबरवर हर्षला अलोने यांना 6,000. रोशन गुरनुले यांना 12,000. विजू गुरनुले यांना 6,000. लितू गुरनुले महेश गोपाल यांना 12,000. आचल गोपाल यांना 6,000. सचिन मुते यांना 12,000.
वर सगळे यांना 12,000, अक्षय गुणवले यांना 12,000, असे टोटल 1,25,500 रुपयाची मजूर त्यांना दिली. आमच्या गावातले कुशल कामगार आहेत ते. आणि यांना आम्ही मजुरी करताना बघितलं, आम्हाला खूप अभिनंदन सांगणार. कुशल कामगार आणि अकुशल कामगार याचा थोडासा फरक असा असतो. कुशल कामगारांना मजुरी तिथं दांडी मिळते. तर मला वाटते 1,000 रुपये प्रति दिवस त्यांची मजुरी आहे. बरोबर आहे साहेब? आणि महिलांसाठी भेदभाव केला तुम्ही थोडंसं कमी पण दिले ते वापरले. महिला आणि पुरुष दिला आहे. महिलांना 500 रुपये दिले आहे, पुरुषांना 1,000 रुपये. कोणत्या आधारावर दिले ते? काय आधार? याचा काही आधार नसेल तर आता अशा इथे वेळेस किती पेमेंट मिळतो महिन्याचा? अंगणवाडी सेविकांना 15,000 पेमेंट मिळतं. रात्रंदिवस ते बिचारे काम करतात. यांना हे काम करतात त्यांना 1,000 रुपये पर डे मिळतात. शासनाचा मजुरीचा दर किती आहे? आणि शासनाच्या मजुरीचा दर किती आहे आणि हा कोणत्या आधारे देण्यात आलेला आहे हे सांगा. हा आता गावात म्हणजे स्थानिक मजूर उपलब्ध असतात. ग्रामपंचायत शासनाच्या मजुरी आधार देत नाही. गावात त्याच्या मजुरी रोजगार भेटले उपलब्ध त्या मजुरीच्या आधार देतो आपण गावात. कोणी मजूर हजर केलं कामाला ते बांधकामाचं काम करते. कोणी बांधकामाच्या हजर आम्ही इंजिनियर आम्ही ठेकेदार होतो. गव्हर्नमेंटच्या रूल्स 647 रुपये आले पाहिजे. आता बाकीच्या माझ्या जर हे काम होत असेल तर तुमचा प्रकाश मग जो व्यक्ती माझ्या साडीच्या रक्ताच्या गावात राहतो हे काम चंद्राच्या प्रकाशात करतात. जर हा व्यक्ती मी आज कोणाला सांगायची गरज नाही, मी कुठे काम करतो सांगायची गरज आहे. सर्वांना माहिती मी कुठे टाकतो एक तर मी खरेदी काढतो. जर असं व्यक्ती जे नाव आहे ते कुठेतरी काम करतात त्याची नाव शोधा. मग जो व्यक्ती जर त्या ठिकाणी कामाला आहे मग त्या दिवशी तो मदत म्हणून केव्हा कामाला मध्यरात्री साहेब एक विनंती आहे. हे जे काही मजुरी हजर होते ते कोणी चेक केले? खरंच हजर होते की नाही होते? जीपीएसचे फोटो असायला पाहिजे होते. वरपर्यंत येतो खर्च कमी. आता बघा याचं कसं आहे, सरपंच आणि सचिव यांच्या DSC नुसार त्याचं पेमेंट झालेलं आहे. सचिव तू अध्यक्ष आहे, तुम्ही सरपंच आहे, भरलं आहे ते सांग. बाबू देते. बरोबर आहे. आणि लेबर जे आहे ते पूर्ण म्हणजे ठेकेदाराच्या हाताखाली काम करतात. बरोबर आहे. आता आपण एकेका मजुराला काही विचारलं जात नाही. हा माणूस आहे का तो माणूस आहे. बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आपण दुसरा लावणार नाही. कोणते लेबर लावले काय लावले. या व्यक्ती जर मला चेहऱ्याचा दिसेल खूप आनंद होईल. स्वप्नील चोपडे आपल्या गावात राहतो, तो काम करतो. ऋतुजा चोपडे त्याची पत्नी असावी ती आहे. हे गिलापूर लोंढे यांना ओळखता का तुम्ही? हे मजूर म्हणून काम करतात. त्यांच्या मला स्वभावती असाव्या भाग्यश्री काही लोंढे. या काळात जर ग्रामपंचायतमध्ये काम करत आहात मग या तिथे प्रसंग कशा राहतात? हे भारत राठोड, सुषमा राठोड, प्रशांत बरोबर बहुतेक आमच्या मोठ्या दादाच्या घरी किराणा राहत आहेत. आणि माझ्या माहिती बाबा जसं तुम्हाला वापरायला पाहिजे मी कुठे काम करतो. माझ्या माहितीसोबत मी कुठेतरी एमपीएल आसपास ॲम्ब्युलन्स चालवतात. बरोबर आहे. मग हा माणूस जर इथे ॲम्ब्युलन्स चालवतो, तिचा वाहक आहे, मग हा इथं जर वाहक आहे हा धर्मीला पावडून कधी केला? सोबत त्यांची सौभाग्य दिसते मला हर्ष लावतोय त्या सुद्धा रोशन मुरनुले म्हणून नाव ऐका सभा जितू मुरनुले सौभाग्य म्हणजे हे जोडलेलंच काम आहे दिसते. महेश गोपाळ आणि आचल गोपाळ हे सचिव म्हणजे ऐका सभा. तर यामध्ये काही हरकत नाही. एक तर आपल्याकडे सापडले त्यांनी या ठिकाणी उत्तर द्यावं. ते खरंच मजूर केले का
हे चौकशीच आहे ना. भाऊ हा गावाचा प्रश्न आहे. विषय असा आहे, तुम्ही काम केलं, तुम्ही कुशल मजुराची मजुरी घेतलेली आहे. मला तसं वाटतं तुम्हाला प्राथमिक उत्तर करता येत असेल. ज्यावेळेस तुम्ही कुशल मजुराची मजुरी घेतलेली आहे, प्राथमिक तुम्हाला उत्तर करत असेल. म्हणजे चौकशी होती असं यामध्ये आहे की तुम्हाला प्राथमिक वगैरे करावं लागेल मग. धन्यवाद सर. आता यामध्ये जे मजुराची नावं दिली आहे यापैकी जर कोण्या मजुराची तक्रार आहे त्याला पैसे मिळाले नाही म्हणून कोणी तक्रार आहे का? कोणाची तक्रार आहे? पैसे मिळाले नाही याची कोणी तक्रार आहे? पैसे मिळाले नाही नाही ते नाही, हे इथे जे मजूर लिहिले आहे मास्टरवर यापैकी जे लोक इथं हजर असतील किंवा गावात असतील त्याने आम्हाला एक तक्रार केली नाही, आम्ही कामावर होतो, आम्हाला पैसे मिळाले नाही आणि एक काम झालेलं आहे. आता ते त्याची चौकशी तुम्ही म्हणता का ते दुसरीकडे कामाला होते तर त्याची तक्रार झालेली आहे, त्याची चौकशी करते ती पंचायत समिती. नाही ना, पोहोचला आहे का? जर एवढ्या उत्कृष्ट लोकांनी काम केलं, जर एवढी महागडी मजुरी त्यांना दिली, तर ते बांधकाम कशा पद्धतीचं झालं याची सुद्धा सविस्तर चौकशी करण्यात यावी. ज्यावेळेस आम्ही ते कचरा शेड पाहायला गेलो त्यावेळेस सरपंच महोदयांना आणि ग्रामसेवक महोदयांना खबर फोन लावला होता की साहेब तुम्ही इथे आले होते पाहायला. असा हात लावला असा हात म्हणून प्लास्टर खाली पडते. हात लावल्यावर पूर्ण क्रॅक आलेले आहेत. जसं भाऊ सांगितलं 9 वर्षामध्ये बिल्डिंग पडते. हे पुढच्या महिन्यामध्ये कसं शेड पाडतील 2 लाख रुपये खर्च. आता उघडं व्हायच्या पहिले त्याच्यामध्ये क्रॅक आलेले आहे पूर्ण पूर्ण शेड पळायला आलेलं आहे. मग चेक केलं होतं असे जर लेबर वापरत असेल ना कामाची गुणवत्ता कशी राहील याचं उत्तर भेटलं आपल्याला. 6 महिन्याआधी बनलेली जे शेडिंग आहे तुम्ही प्रत्यक्ष जाऊन पहा. त्या ठिकाणी आपलं तिथं शेड उभं आहे. त्या शेडला फक्त हात लावा तुम्ही हातात पोपळे येते. तो व्हिडिओ मी आता ग्रुपवर टाकला आहे. रापूर झाला खूप दिवसपर्यंत आता टाकला आहे. दुसरं असं तर त्या इमारतीला भेगा पडले आहे. तर जर 9 वर्षपर्यंत ह्या भिंतीला तगडून ठेवली तर खूप मोठी गोष्ट आहे. हे 6 महिने तगडून ठेवणार. लक्षात घ्या किती मोठा भ्रष्टाचार त्या ठिकाणी झालेला आहे. मोठ्या वर्गाने काम केलं आणि याला जो पेमेंट निघला माझा दाट संशय आहे की तो पेमेंट निघून आपल्या माणसाच्या खिशात गेला. याची चौकशी करण्यासाठी आपण सगळीकडे निवेदन दिले आहे. लवकर त्याचं चित्र बाहेर येईल. साहेब ही जी रोजी देण्यात आलेली होती ही रोजी यांच्या अकाउंटला जमा झाली की कॅश पेमेंट केला होता? ही यांच्या अकाउंटला जमा झालेली आहे. त्याची इन्फॉर्मेशन आपल्याकडे आहे का? कोणाकोणाला किती किती पेमेंट त्याच्या अकाउंटला दिलेलं होतं? तर आमच्याकडे जी माहिती मिळाली ती थोडीशी वेगळी दिसत आहे. म्हणजे तुम्ही ऑब्जेक्शन नको राहतो तर आम्ही सांगतो माहिती. ही मस्टरवरच्या नावाच्या समोर मजूर लिहिली आहे. आम्ही असं गृहीत धरतो की यांच्या खात्यात केलेली असावी. गृहीत धरून नाही साहेब, तुम्ही पेमेंट केलेलं आहे आणि मेन म्हणजे मजुराच्या सह्या पूर्ण इंग्लिशमध्ये आहे. आजकाल मजूर इंग्लिशमध्ये सह्या मारावं लागतात. सर्व शिक्षा आम्ही सह्याचा इन्व्हेस्टिगेशन केला आहे. मास्टरवर सह्या चुकीच्या. त्या ठिकाणी मजुरीच्या ज्यांना कोणाला वाटत आहे ज्याचे नाव याच्यामध्ये आले त्यांनी आताच ऑफिस उचलून घ्या. उद्या कारवाई झाली तर म्हणा नको. ज्या तारखेला पैसे अकाउंटले त्या कामगाराच्या झाले तिथून लगेचच ठरलेल्या दिवसाला दुसऱ्याच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर झाले. खूप त्याला मला माणूस आहे ज्याच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर झाले. माहिती होईल मी नाही सांगत की शासन सांगा. आम्हाला माहिती पाहिजे खरंच त्यांच्या अकाउंटला पैसे गेले का? कारण तुमचे प्रोसिडिंग मध्ये बँकेला जर तुम्ही त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला पाहिजे. मेन मेजर हे खोटे लेबर असतील त्याच्या अकाउंट बँकपर्यंत पोहोचले कसे आणि खरे असेल तर त्यांनी कबूल करा. तो अशी जो प्रश्न काढला की यांच्या अकाउंटमध्ये पैसे गेले की नाही गेले याची सविस्तर माहिती तुम्ही उद्याला काढून देऊन दे. बरं काही माहिती आमच्याकडे आम्ही सांगू शकतो का? तुम्ही सांगा आम्ही बरं आहे का खोटं आहे आम्ही सांगू शकत नाही. पण आम्ही सांगू का? बघा पहिला लेबर जो होता तुमचा कोणता चोपडे है ना? स्वप्नील चोपडेच्या अकाउंटला 13,000 रुपये जमा झालेले आहेत. त्याची कोणती किती होती? 13 दिवस आम्हाला 1,000 रुपयाची 13,000 रुपये झाले. ठीक आहे. त्याच्या खाली कोण दुसरं ऋतुजा त्याची पण पेमेंट मला वाटतं 6,500 रुपये स्वप्नील चोपडेच्या अकाउंटला जमा झाले. बरोबर आहे. नेक्स्ट विलास लोणवैले यांच्या अकाउंटला पेमेंटच केलेलं नाही. हे नाव याच्यामध्ये पेमेंट केलं. विलास भाऊच्या अकाउंटला पेमेंट केलेलं नाही तुमच्या अकाउंट प्रमाणे. ठीक आहे. नेक्स्ट
भाग्येश विनोद खरे, तिच्या अकाउंटला पेमेंट केलेलं नाही. भरत राठोड, भारत राठोडच्या अकाउंटला एक 12,000चा पेमेंट आणि एक 6,000चा, 18,000 रुपये गेलेले आहेत. त्याची टोटल किती? 18,000 बरोबर पेमेंट केलेलं आहे. नेक्स्ट प्रशांत अलोने, प्रशांत अलोरेला किती पेमेंट पाहिजे? 12,000. आता प्रशांत अलोरेचं कॅल्क्युलेशन चेक करा. पहिला पेमेंट प्रशांत अलोरे झाला 12,000 रुपयेचा, दुसरा झाला 6,000 रुपये, 18,000 रुपये मिळाले. त्याच्यानंतर आणखी प्रशांत अलोरे 6,000 रुपये पेमेंट झालेलं आहे. त्याच्याने 18,624 आणि आणखी अजून 12,000 पेमेंट प्रशांत अलोरे झाले. 36,000 रुपये रोजी पाहिजे, 18,000 रुपये पाहिजे. त्याच्या अकाउंटला 36,000 रुपये कसे? आणि हे आम्ही नाही सांगत आहे, हे जे वाउचर आहे तुम्ही दिलेले आहे. तुम्ही दिलेले वाउचर 18,000 ठिकाणी 36,000 रुपये पेमेंट केलेला आहे. ऑनलाईन काढलेले वाउचर आहेत तुम्ही. ऑनलाईन नाही काढलेलं ते तुमच्या वाउचर नाही, आम्ही नाही. हे तुमचं वाउचर आहे ना, ही ग्राम तुम्ही अपलोड केलेलं आहे. हो ते पण तुम्ही ऑनलाईन हो काढले. हो हो तुम्ही एक चौकशी केली गॅसची माहिती 18,36 गेले ते लक्षात घ्या. 2,000 रुपये होतं. आता हे आधी बोलले मला काही खरी असू शकते, पण ते आम्ही साठीच्या करतो. शहानिशा करतो, याची चौकशी करावी. नेक्स्ट प्रशांत अलोने, हर्षिता अलोने, रोशन रोशन कुर्नुले, गुरनुले, नीतू कुर्नुले. रोशन गुरनुले केवळ पाहिजे 18,000 12,000 रोशन गुरनुले गेलेले आहे आणि एक 6,000 18,000 रुपये गेलेले आहे. नीतू कुर्नुले सांग. 18,000 रुपये गेलेले आहे. नेक्स्ट महेश गोपाल आणि आचल गोपाल यांना पेमेंट केलंच नाही. त्यांच्या इथे 12,000 आणि 6,000 रुपये दिलेले आहे. त्याचं पेमेंट केलंच नाही. नेक्स्ट त्यानंतर सचिन मोते, सचिन मोतेला पेमेंट पाहिजे होता 12,000. तर कॅल्क्युलेटर सचिन मोतेला पहिले केलाय 12,000 पेमेंट. त्याच्यानंतर आणखी केला आहे 6,000 रुपये पेमेंट. त्याच्यानंतर आणखी 12,000 रुपये गेलेला आहे. 30,000 रुपये पेमेंट झालं आहे. 12,000 हे डॉक्युमेंट वन जागेला पेमेंट केलेलंच नाहीये. अक्षय गुंडुले किती माझ्या पेमेंट झाला? 12,000. ऐकू घ्या, अक्षय गुंडूला पेमेंट केलं 12,000. त्याच्यानंतर आणखी 12,000 24,000 झाले. असा टोटल 12 ठिकाणी पेमेंट केलेलं आहे. 24,000 रुपये टोटल त्याला पेमेंट केलं 12 ठिकाणी. आता कसं आहे, आता हे यांची माहिती काढली आहे, आपण ग्रामपंचायतीची चौकशी करू आणि या व्यक्तीचे जे कामाचे म्हटलं असू शकतात ग्रामपंचायतीला, त्या कामाची पण राहू शकतात. बरोबर आहे की नाही? त्याची आपण पूर्ण चौकशी करूया. याची व्यवस्थित चौकशी करा, याच्यावर कारवाई करा. आणि आमच्याकडे बांधकाम करताना जे एक व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओमध्ये जे हे लेबर आहे ना, एक जरी लेबर मिळाला तर 1,00,000 रुपयाचं बक्षीस आम्ही सुचवतो. 1,00,000 रुपये बक्षीस एक लेबर जर मिळाला तर त्या व्हिडिओमध्ये 1,00,000 रुपये बक्षीस त्यांनी दाखवून दिलं. याच्यामध्ये असं झालं, बढ़ते बढ़ते बैल मरे, चोर खाए मार, पति वरता भूकन मरे और मार खाए. आता हे सगळं तुम्ही समजू शकता, मला बोलायचं काम नाही. बरोबर आहे ना? मेन आता माहित पाहिजे कोण आहे. काय याचं सविस्तर शोधन करा. हा अनेक गोष्टी एवढ्या प्रमाणात माणूस बोलते का आमच्या नजरेत ह्या माणूस काम करताना नाही, तरी त्याचा पेमेंट मिळाला. एकीकडे कधी या ग्रामपंचायतीचा एवढा होणार पाहिजे, हे असं वर्ष लागत आहे. या 2 वर्षात एवढी पेमेंट लागली तर तुम्ही 7 लोक येते. 10 वर्षे एक ग्रामसेवकामध्ये 10 वर्षे एक ग्रामसेवकामध्ये 2 वर्षात ते 12 वर्षात 6 ग्रामसेवक ही स्थिती या ग्रामपंचायतीची आहे. आणि आता आमचं म्हणणं एकच आहे, तुम्ही काय एक वेळा त्या 15 शेडमध्ये जाऊन बघा. आमच्या या लोकांवर केलेले आरोप पसंत याची नालायक काढा, नालायकच काढा. पण जर खरोखरच ते बांधकाम व्यवस्थित नसं झालं तर बांधकामाचा नालायक समजा, याच्यात कुणी समजेल हे नाही. आता आणि ती जागा खरोखर आपल्याची असावी, तुम्ही द्यायला पाहिजे.
आणि ती जागा जर झुडपी जागायची असेल तर तुम्ही देऊ शकत नाही. आणि आपण या तिन्ही अडचणी राहिलो त्यांचं बांधकाम होऊ शकत नाही. म्हणून त्याचं बांधकाम व्हावं असा एक चांगला सोयीस्कर मार्ग आपण काढा. आणि एक गोष्ट ओळखू शकतो मी, जर तुमच्या मालकीची आबादीची जागा असेल तर तुम्ही शोधा आणि त्यांना बिनशर्त तुम्ही बांधकाम करा की ते आपल्या शेत नाही लागून राहत, ते स्वतः बांधून राहील. आपल्या खिशाला काही ठीक आहे, काय हरकत नाही. जर त्यांनी आबादी जागा जर आम्हाला दिली तर काही प्रॉब्लेम नाही. नाही साहेब ऐका. आणि जर तुम्हाला आबादीची जागा कुठंच सापडली नाही आणि ती जागा जर झुडपी जंगलाची आहे तर त्याच्यासाठी एकदा धनराज जास्त जर शिल्लक आहे ती जागा मिळू शकतो. फक्त आपण कागदोपत्री जेवढी पूर्तता करायची आपल्यासाठी तुम्हाला समजते 24 कागद लागते झाली. ती जागा मिळवण्यासाठी कमीत कमी 24 कागद लागते. त्याच्यात कमीत कमी 8 ते 10 कागद तुमचेच राहील. मला आणि काही तहसीलदाराचे लागते, काही ठाणेदाराचे लागते, काही त्या झोडपी जंगलाचे लागते. आणि ह्या कामाची तुम्ही जर मला डॉक्युमेंट दिले तर मी आताच कोणत्या वेळा मिळून दिले साहेब 3000 जर ती जागा झुडपी जंगलाची असेल बाजूला आणि ती जर जागा तुम्हाला ग्रामपंचायत जे कागदपत्र पाहिजे तर मान्य ते देऊ. पण त्यापेक्षा आबादीची जागा मिळत असेल तर खूप चांगलं आहे. तुम्ही आबादीच्या जागेसाठी स्थळ सांगतो त्या बुरिल्याच्या वाडीपासून तर देवीकडे जाणारा सिमेंट रोड याच्या मधात जर जागा आहे तर ती मात्र माझा तरी विश्वास आहे का ते तुमच्या आबादीची आहे. ठीक आहे, चालेल. आबादी जागा आणि नंबर 2 मध्ये मी राहिला चंद्रकर रसोई सावरकर. माझ्या घरापासून माझी स्वतःची घर आहे. तो माझ्या प्लॉटवरची विहीर आहे. 2 वर्षापासून मी मला कर्ज दिलेलं आहे नाहीसाठी. तिथं अजूनपर्यंत 2 वर्षापासून नाही करून दिलेली नाहीये. सगळ्या लोकांच्या 5-6 घराच्या 60 वेळा माझ्या विहीर केलेल्या आहे. मी तुम्हाला एवढ्या वेळा सांगतो माझ्यापर्यंत एवढं काय होतं नाही झालेली नाही. त्या विहिरी आम्ही साडूची पाणी की खराब होऊन राहिलेली आहे. त्यावरती तुम्ही काहीतरी करा. असा आहे जो तो रोड आहे ना तो जर सोडला तर जेसीबीनं सध्याची नाली करून दिली तरी कार्यक्रम ओके होते. बरोबर आहे? बरोबर आहे ना? जेसीबीने होती किंवा मोठी नाली केली तर एकदम चांगलं. नाही पण आता सध्या सर गावात पैसा येतो जिथं रोड बनले आणि जिथे खरोखर गरज आहे तिथे आपण होत नाही तर तिच्यासाठी निधी नाही का जानेवारी तर आज काय मिळालं आपल्याला लोकांचे राज्य हुकुमशाहीकडून लोकशाहीकडे आलो. बरोबर आहे? हे घटना 24 तारखेला घडली साहेब, सरपंच साहेब. म्हणजे लोकांचं राज्य आहे. विषय काय? लोकांचं राज्य. लोकांसाठी लोकांनी केलेलं राज्य म्हणजे लोकशाही. तर मला म्हणायचे आहे की लोकशाहीची एक गोष्ट आहे की ग्रामपंचायत चालते, सरपंच, सचिव आणि सदस्यगण विविध प्रकारचे काम असतात गावामध्ये. विविध प्रकारचे कामानंतर ऑर्डर काम सांभाळण्याचं सचिव साहेब आणि सरपंच साहेब असतात. तर मला एवढं म्हणायचं आहे की लोकशाहीमध्ये हुकुमशाही कशी चालणार. वाईट प्रकारचा 5 मध्ये 3 वर्षापासून रगडलेले एक काम होतं समाज भवनाचं. समाज भवनाचं रगडलेलं होतं. पैसा येऊन राहिला ऍडव्हान्स मध्ये पण आतापर्यंत काम नव्हतं झालं. 6 कामचं येऊन गेले, पाणी करत गेले, जात गेले, पाणी करत गेले, जात गेले. पण नाहीये, ठेकेदार नाहीये असा विषय होता. पण मला हे म्हणायचं आहे की त्या ठेकेदाराला हिंमत दाखवून आपलं काम सुरू केलं होतं. लोकांचं म्हणणं राखलं आणि मला एवढं म्हणायचं काम सुरू असताना वार्ड क्रमांक 3 चा मेंबर वार्ड क्रमांक 5 मध्ये समाज भवनाचं काम चालू असताना हा माझा अधिकार आहे का? हो किंवा नाही? चाललेला आहे. परंतु इथे जे लिहिलं होतं की हा रोड मराठ्याच्या विष्णूच्या घरापर्यंत पाहिजे होता. त्याचं ते तिथपर्यंत बांधकाम का नाही होऊ शकलं याचा असा प्रश्न होता आहे. जेवढी माहिती आम्हाला आहे एका रस्त्याने 3 PH 3 टेक्निकल सँक्शन झालेले आहेत एका रस्त्यासाठी. बरोबर आहे? एस्टिमेट PH झालेले
एस्टिमेट नंतर टीएस झालेला आहे. एक टीएस 5 लाखात झालेला आहे. ते गांधी चौक ते नामदेव मेंढुले यांच्या घराबाजू होतो. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की 3 मीटर रस्ता 5 मीटर झाला. तुम्ही ड्रॉइंग चेक करता तरी 5 मीटर रस्ता आहे. 5 मीटर रस्ता आहे, त्याची किंमत आहे 5 लाख रुपये. त्याच्यानंतर नामदेव मेंढुलेच्या घरापासून विष्णू सोनपुरे यांच्या घरापर्यंत रस्ता होता, त्याची किंमत आहे 5 लाख रुपये. त्याचे बरोबर 10 लाख रुपये 2 टीएस झाले होते. त्याच्यानंतर तुम्हाला एजन्सी म्हणून काम करायचं असल्यामुळे तुम्ही जाणीवपूर्वक मोठं एस्टिमेट 10 लाखापर्यंत त्याला आणलं. त्याच्या रस्त्यात 5 मीटरच्या 3 मीटर केला आणि रस्ता तिथपर्यंत पोहोचला नाही. आणि त्याचे पैसे संपले का बरं पोहोचले हे कारण आम्हाला माहिती नाही. रस्ता तर तिथपर्यंत होता 2 किलोमीटर. म्हणजे तिसरं जे टीएस आहे ते 10 लाखाचे आहे. ते गांधी चौक ते विष्णू सोनपुरे त्यांच्या घरापर्यंत आहे, ते 10 लाख रुपये. 3 टीएस आहे. तुम्ही पेमेंट जो केला आहे मटेरियल सप्लायरचा तो केलेला 10 लाख आणि तो केला जून महिन्यात. रस्ता कधी बनला? डिसेंबरमध्ये रस्ता बनला. जून महिन्यात पेमेंट झालेला आहे मटेरियल सप्लायरला. रूल असा सांगतो की मटेरियल टाका त्याच्यानंतर 75% आहे आपण पेमेंट देऊ शकतो. मटेरियल टाकल्यावर 6 महिने मटेरियल होता होतो हे सांगा. तर मटेरियल टाकल्यावर आणि तो रस्ता तिथपर्यंत बनला पाहिजे सर्वांची इच्छा आहे का नाही? रस्ता तिथपर्यंत होता, इथे एस्टिमेट चुकला त्याच्यावर कारवाई करा इंजिनियर किंवा मग तुम्ही जाणीवपूर्वक चुकवलं हे सांगा. जाणीवपूर्वक चुकला प्रश्न नाही आहे. रस्ता मोजला का नाही एस्टिमेट? रस्ता मोजला जातो इंजिनियरला बोलवू. इंजिनियरला बोलवू. इंजिनियरच्या नियमानुसार काय काय उत्पन्न आहे, काय सर्टिफिकेट चांगलं आहे, आपण त्याप्रमाणे थांबून आपण कुठलं काय करायचं आहे ते नीट केल्याच्या नंतर आपण घेऊ. ते ठराव इंजिनियर खूप आपण नोकरी करू ना. रस्ता टीएस प्रमाणे एसटी प्रमाणे इथपर्यंत आहे. तिथपर्यंत बांधला पाहिजे ही आपली इच्छा आहे.